आणि आता पुढच्या 25 मिनिटात 50 बातम्या वेगवान स्वरूपात। हसन मुश्रीफांच्या अडचणींमध्ये वाढ झाली। ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावलं असून उद्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले। नागपुरात झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनशी संबंधित लोकांवरती एनआयएनं छापे टाकलेत। सतरंजीपुरामध्ये अख्तर रजा आणि अहमद रजा यांची चौकशी करण्यात आली। राहुल गांधींच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करत निषेध केला। सत्ताधाऱ्यांच्या आंदोलनावरती अजित पवारांनी आक्षेप घेतला। यावर उपमुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं आंदोलन योग्य नसलं तरी सावरकरांसारख्या महापुरुषांचा सातत्यानं अपमान करणं किती योग्य आहे असा सवाल फडणवीसांनी केला। अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरोधक आमने सामने आले। सत्ताधाऱ्यांची राहुल गांधींच्या पोस्टरला जोडेमारो आंदोलन केलं तर शेतकरी मदतीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली। विधान भवनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं एकत्र आगमन झालं। दोघं एकत्र आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। फडणवीसांसोबत भेट योगायोगानं झाल्याचं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं। तर राज ठाकरेंच्या भाषणावरती बोलताना त्यांनी राज ठाकरेंना जशी स्क्रिप्ट मिळाली असेल तशी त्यांनी वाचली असेल असं म्हणत निशाणा साधला। राज ठाकरेंच्या पक्षाला आता 18 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यांचा पक्ष वयात आलाय, पण 18 वर्षानंतरही ते उद्धव ठाकरेंवरतीच टीका करतात। शिंदे, राणे, राज ठाकरे केवळ उद्धव ठाकरेंवरतीच बोलतात, याचाच अर्थ उद्धव ठाकरेंबद्दल सर्वांच्या मनात भीती आहे असं संजय राऊत म्हणाले। शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये बदल करण्यात आला। संजय राऊतांना गटनेते पदावरून हटवण्यात आलं असून गजानन कीर्तीकरांची निवड करण्यात आली। या संदर्भात राहुल शेवाळेंनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं। मंत्री दीपक केसरकर अधिवेशनाच्या कामकाजासाठी गैरहजर राहिले, त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांनी दीपक केसरकरांना धारेवर धरलं। विधिमंडळाच्या कामकाजापेक्षा अधिक कोणतंही कामकाज महत्त्वाचं नसतं असं अजित पवार म्हणाले। मुरुड इथल्या वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी मंडळ अधिकारी सुधीर पारदुले यांना जामीन मंजूर झाला। 15 मार्चला पारदुले यांना अटक करण्यात आली होती। नाशिक जिल्ह्यातील मनमाड, लासलगावसह 14 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यात। 29 एप्रिलला लासलगाव, मालेगाव, नांदगाव, चांदवड बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत, तर 30 एप्रिलला मनमाड बाजार समितीची निवडणूक होईल। अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं। या पार्श्वभूमीवरती शनिवारपासून मुख्यमंत्री पाहणी दौरा करतील। शेतातील बांधावरती जाऊन ते पाहणी करणार आहेत। नाशिकच्या आनंदवली दर्गा इथं पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली। नवशा गणपती मंदिराला लागून असलेल्या या दर्ग्याभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला। काल नाशिकमध्ये झालेल्या हिंदू ओंकार सभेत या दर्ग्याकडून होणाऱ्या अतिक्रमणावरती हिंदुत्ववादी संघटनांनी लक्ष वेधलं होतं। सांगलीच्या मंगलमूर्ती कॉलनीमधल्या वादग्रस्त मशिदीच्या जागेची मनसेच्या नेत्यांनी पाहणी केली। यावेळी या परिसरातील नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप मनसे नेत्यांनी केला। बेकायदेशीर मदत मशीद तातडीनं हटवा, अन्यथा मनसे स्टाईलमध्ये उत्तर देऊ असा इशारा यावेळी देण्यात आला। सांगलीमध्ये मुस्लिम समाजाचे नेते आसिफ बाबा यांनी मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंतांची भेट घेतली। राज ठाकरेंनी आपल्या सभेत वादग्रस्त अनधिकृत बांधकाम प्रकरणाचा उल्लेख केला। या संदर्भात कागदपत्रांची पडताळणी करत दोघांमध्ये चर्चा झाली। बीड जिल्ह्यामध्ये हरभरा खरेदीसाठी 15 केंद्र सुरू करण्यात आली। नाफेडच्या वतीनं हरभरा खरेदीसाठी आतापर्यंत 10,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे। नोंदणीची अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत असून 11 जूनपर्यंत खरेदी करता येणार आहे। एकेकाळी अजिंठा लेणीची नंदनवन म्हणून ओळख असलेल्या वनउद्यानाची अत्यंत दयनीय अवस्था झाली। लहान मुलांच्या खेळण्यांची सुद्धा दुरवस्था झाली असून मोठ्या प्रमाणात गवत वाटलंय। त्यामुळे भारतीय पुरातत्व विभागानं वनउद्यानाचा प्रवेशद्वार बंद केला। नांदेडमध्ये महात्मा फुले चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ख्रिश्चन समाजानं मूकमोर्चा काढला। ख्रिश्चन समाजावरती अत्याचार होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं ख्रिश्चन बांधव सहभागी होते। मुंबईतील रस्ते, उद्यान, पूल सोबतच समुद्रकिनारे यांच्या सुशोभीकरणाची कामं मुंबई महापालिकेनं हाती घेतली होती। या 2022 पासून आतापर्यंत सुशोभीकरणाच्या एकूण 800 कामांपैकी 170 कामं पूर्ण झाली आहेत, तर येत्या आर्थिक वर्षात 300हून अधिक नवीन सुशोभीकरणाची कामं पालिका हाती घेणार आहे। राज्यातील बनावट आणि अप्रमाणित औषधांची विक्री तात्काळ थांबवण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनातर्फे पोर्टल तयार करण्यात आलं। या पोर्टलला राज्यातील सर्व औषध उत्पादक आणि वितरक जोडले जाणार असल्यानं बनावट औषधांची विक्री रोखता येणार आहे।
महिलांना राज्य मंडळाच्या बसमध्ये 50% तिकीट सवलत लागू केल्यानंतर एसटीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. भुसावळमधल्या महिला प्रवासी संख्या तिपटीनं वाढली असून आतापर्यंत तब्बल 2.25 लाख महिला प्रवाशांनी या सवलतीचा लाभ घेतला. सरकारच्या नव्या निर्देशांकानुसार करयोग्य मूल्य निश्चित करण्यासाठी नवी कार्यपद्धती लागू केली जाणार आहे. त्यामुळे नाशिककरांवरती आता घरपट्टी वाढीचं नवं संकट ओढावलंय. दरनिश्चितीच्या नव्या आदेशानुसार घरपट्टीची आकारणी केल्यास रस्त्यांलगतच्या इमारती आणि घरांना जादा घरपट्टी द्यावी लागणार आहे. जळगावच्या रावेर तालुक्यातल्या टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय. चांगल्या प्रतीच्या टरबूजाची 7 ते 8 रुपये प्रति किलो दरानं विक्री करावी लागत असल्यानं शेतकरी हवालदिल झाला. नंदुरबारमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे तब्बल 5,674 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं. कांदा, ज्वारी, गहू, मका, हरभरा, आंबा, टरबूज, केळी, पपई या पिकांना मोठा फटका बसला असून शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करतायत. माहीम समुद्रातील अनधिकृत मजारीवरती कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेकडून अनधिकृत बांधकाम तोडण्यात आलं. कुपवाड जवळच्या अनधिकृत मशीद बांधकाम परिसरात पोलीस दाखल झाले आहेत. राज ठाकरेंनी हा विषय गुढीपाडवा मेळाव्यातील सभेत मांडला होता. त्यानंतर प्रशासन ऍक्शन मोडवरती आलं आहे. नगररचना विभागाकडून जागेचं मोजमाप सुरू करण्यात आलं. बीडच्या आष्टी तालुक्यातल्या केरूळमधल्या ट्रॅक्टरचा अपघात झाला. खड्ड्यामध्ये ट्रॅक्टर आदळल्यानं खाली पडून शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर घेऊन जात असताना हा अपघात झाला. कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीमध्ये लोकसेवा महासंघाकडून जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. कोरोना काळामध्ये मृत पावलेल्यांची कर्जमाफी करण्याची मागणी आंदोलकांनी केली. बुलढाण्यातल्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये पशुपक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे उभारण्यात आले. सोबतच जागतिक पाणी दिवसानिमित्त अनोखा उपक्रम राबवण्यात आला. धाराशिवमध्ये सेंद्रिय उत्पादनाच्या विक्रीसाठी ऑर्गॅनिक मॉल उभारण्याचा संकल्प करण्यात आलाय. तर सेंद्रिय शेती उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे. धाराशिव जिल्हा सेंद्रिय शेती समितीच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला. बुलढाण्याच्या मेहकर आगारातल्या 11 बसचालक आणि वाहकांचं तडकाफडके निलंबन करण्यात आलं. या चालक आणि वाहक बस सोडून नातेवाईकांकडे मुक्कामाला गेल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ऐतिहासिक नहरे अंबरीचा वापर केला जाणार आहे. मनपाच्या पाणीपुरवठा विभागानं यासाठी तयारी सुरू केली असून दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आली. राजगुरुनगरमध्ये शहीद दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी हुतात्मा राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव यांना मानवंदना वाहण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. अंबरनाथ तालुक्यामध्ये ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे 2 निष्पाप चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला. डावलपाडा वसा रोड परिसरात जलवाहिनी टाकण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्यातील पाण्यामध्ये बुडून 2 चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अकोल्यामध्ये परिवहन विभागानं वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवरती कारवाई सुरू केली. कार किंवा बाईकच्या हेडलाईटमध्ये बदल करून विशिष्ट प्रकारच्या लाईट लावल्या जातात. त्यामुळे समोरच्या वाहनचालकाला त्रास होत असून अपघाताची शक्यता असते. मध्य प्रदेशातून मक्याची वाहतूक करणारा एक ट्रक नाल्यामध्ये उलटल्याची घटना जळगावच्या वावडता गावाजवळ घडली. या अपघातात क्लीनर गंभीर जखमी झाला असून ट्रक चालक पोत्यांखाली दबला गेल्याचं पोलिसांचा संशय आहे. जालन्यामध्ये कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट बाईकवरती कारवाई करण्यात आली. पोलिसांकडून 13 बाईक जप्त करण्यात आल्या. विशिष्ट सायलेन्सरमुळे ध्वनी प्रदूषण होत असून त्याचा नागरिकांना त्रास होतोय. मुंबईतील कलाकार चिन्मय प्रभू यांना 4,212 रुबिक क्यूबचा वापर करत देशातील सर्वात मोठी साईबाबांची प्रतिमा साकारली आहे. चिन्मयच्या या कलाकृतीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद झाली. अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यातल्या कोपळेवाडी इथं श्री क्षेत्र महेश्वराच्या यात्रेनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी पारंपरिक वाद्याच्या तालावरती ठेका धरत कावड नृत्याचा आनंद लुटला. नाशिकच्या नांदगावमधल्या ग्रामदैवत खंडोबाचा यात्रोत्सव सुरू झाला. यात्रेनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही बारागाडा सोहळा पार पडला. बारागाडा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गर्दी केली. सोलापुरात मोठ्या उत्साहात स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा पार पडला. देवस्थानकडून पारंपरिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ले आरवली इथल्या चित्रकार रविराज चिपकर यांनी सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर स्वामींचं मनमोहक वाळूशिल्प साकारलं. फक्त वाळू आणि रांगोळीचा वापर करत त्यांनी हे अप्रतिम वाळूशिल्प साकारलं.
धर्मवीर बलिदान मास आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सातारामध्ये मूक पदयात्रा काढण्यात आली होती। या पदयात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले। सोनू निगमच्या वडिलांच्या फ्लॅटमध्ये चोरी झाली। चोरट्यानं 72 लाखांची रोकड लंपास केली। नोकरीवरून काढून टाकल्याच्या रागातून चालकानं चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। दमणमध्ये दुचाकीवरती बसलेल्या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला। ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। सैनिकांच्या आहारामध्ये भरड धान्याचा समावेश करण्यात येणार आहे। भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला। सैनिकांच्या रेशनमधून 50 वर्षांपूर्वी भरड धान्य वगळण्यात आली होती। अदानी उद्योग समूहासंदर्भात गंभीर दावे केल्यानंतर हिंडनबर्ग इथल्या अजून एक गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत आहे। लवकरच नवा अहवाल जारी करणार असल्याची माहिती समोर आली। अमेरिकेच्या सिएटल इथे बंदरामध्ये उभ्या असलेल्या बोटीला भीषण आग लागली। आगीमध्ये अनेक बोटी जळून खाक झाल्यात। सर्वत्र धुराचे लोट, अनेक ठिकाणी स्फोटांचे सुद्धा आवाज येत आहेत। अमेरिकेच्या टेक्सासमधल्या केमिकल प्लांटमध्ये भीषण आग लागली। पाईपलाईनमध्ये स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला। आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। ब्रेकनंतर स्वागत। काही सविस्तर बातम्या पाहूयात। अमरावतीमधल्या सावंगा विठोबामध्ये यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। मंदिरामध्ये 72 फूट उंच असलेल्या झेंड्यांना नवीन खोळं म्हणजे झेंडे चढवण्यात येतात। या झेंड्यांना पदस्पर्श होऊ न देता नवीन झेंडे चढवण्यात येतात। यावेळी भाविक वरती चढेपर्यंत कापूर जाळण्यात येतो। यावेळी शेकडो क्विंटल कापूर सुद्धा जाळण्यात आलाय। नाशिकमधल्या सातपूर गावामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी 12 गाड्या ओढण्याची परंपरा आहे। एकमेकाला बांधलेल्या 12 बैलगाड्या ओढण्याची ही शेकडो वर्षांची परंपरा आजही तितक्याच उत्साहात संपन्न होते। बुधवारी ही 12 गाड्यांची यात्रा संपन्न झाली। भुसावळमधल्या जुना सातारा भागातील ग्रामदैवत असलेल्या मरी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी 12 गाड्या ओढण्याची प्रथा पार पडली। गुरुद्वारपासून मरीमातेच्या मंदिरापर्यंत 12 गाड्या ओढण्यात आल्या। तर यात्रोत्सवानिमित्त मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली। मुंबईतील कलाकार चिन्मय प्रभू यांना शिर्डीमध्ये रुबिक क्यूबद्वारे सायन्सची प्रतिमा साकारली आहे। 4212 रुबिक क्यूबचा त्यानं यासाठी वापर केलाय। या कलाकृतीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद करण्यात आली। पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते विरार दरम्यान धावणाऱ्या एसी लोकलला प्रवाशांची पसंती मिळते। त्यामुळे सध्या एसी लोकलमध्ये प्रचंड गर्दी वाढली। अशातच विरार ते चर्चगेट दरम्यान एसी लोकल दरवाजे उघडे ठेवूनच धावली असल्याची घटना घडली आहे। सकाळी मीरा रोड स्थानकातून रेल्वेचे दरवाजे बंद न होताच ती रेल्वे धावली। त्यामुळे एसी लोकलमध्ये सुद्धा प्रवाशांनी लटकत प्रवास केला। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।